सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर येथे ग्रंथदिंडीने प्रारंभ। खानदेशी बोलीभाषा असलेल्या 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाला आज अमळनेर येथे ग्रंथदिंडीने सुरुवात झालेली आहे। केवळ खानदेशातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील अनेक नामवंत अहिराणी भाषिक साहित्यिक हजर होते। खानदेशच्या मातीत अभिमानाने नांदणाऱ्या अहिराणी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी आयोजित 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा भव्य शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडीने झाली, ज्यामध्ये महिलांसह लहान मुले-मुली पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। संमेलनाच्या प्रारंभी बळीराजा चौकात बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात ग्रंथदिंडीने शहरभर मिरवणूक काढली। यामध्ये महिलांनी नऊवारी साड्या परिधान करून आणि लहान मुला-मुलींनी पारंपरिक वेशभूषा धारण करून लेझीम खेळत सहभाग घेतला। महिलांनी फुगडी खेळत उत्साहाने मिरवणुकीचा आनंद लुटला। संपूर्ण शहरात या मिरवणुकीने एक वेगळेच सांस्कृतिक वातावरण निर्माण केले होते। मिरवणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये अहिराणी साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन दिगंबर महाले यांच्या हस्ते करण्यात आले। साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रमेश सूर्यवंशी हे होते। यावेळी खानदेशची ग्रामदेवता असलेल्या कानबाईची पूजन करून संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी साहित्यिकांनी अहिराणी भाषेच्या जतन आणि प्रचारासाठी जोरदार मत मांडले। अहिराणी ही केवळ खानदेशची भाषा नसून ती संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे। तिचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, तसेच अहिराणी भाषेच्या अभ्यासक्रमातही समावेश झाला पाहिजे, अशी मागणी देखील संमेलन अध्यक्षांनी केली। ते कला या मराठीचा अभिमान वाटेल, मराठी आपली वाटेल। अभ्यासक्रमामध्ये सर्व बोलींचा समावेश व्हावा। आता NCERTने अहिराणीची पहिल्या वर्गाची पुस्तकं तयार केली, तशी पारधी बोलीची, भिली बोलीची तयार करतायत। पाऊल आता महाराष्ट्र शासन उचलतंय, ही आनंदाची गोष्ट। मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी, कन्नडमध्ये असतो। कनिष्ठ महाविद्यालयाला मी इंग्रजी शिकवत होतो। मी अहिराणी बोलीचा शब्दकोश तयार केला आहे, ओवी कोश तयार केला आहे, खानदेशातील कृषक जीवनविषयक सचित्र कोश तयार केला आहे आणि म्हणी आणि वाक्प्रचार कोश केला आहे। अहिराणी बोलीचं भाषावैज्ञानिक अध्ययन हेही केलं आहे। अहिराणी बोलीचं सुलभ व्याकरणही टाकलं आहे। मी 3ऱ्या संमेलनाचा अध्यक्ष होतो, आताही या संमेलनाचा अध्यक्ष आहे। 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे साने गुरुजींच्या पावनभूमीवर। हो, हे 5वं अहिराणी साहित्य संमेलन जे साने गुरुजी आणि प्रताप शेटजींच्या या भूमीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की या संमेलनामध्ये लेखक, कवी, विचारवंत यासोबतच नवीन मीडिया म्हणजे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यामध्ये जे रील स्टार आहेत अशांचा देखील सत्कार या संमेलनामध्ये करण्यात येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये अहिराणी भाषेतून खास असलेलं कवी संमेलन, अहिराणी भाषेतून सादर केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम, एवढंच नाही तर एक समज असा आहे की अहिराणीमध्ये फक्त गाणे आणि विनोद निर्माण होतो, परंतु गंभीर विषयांवर देखील चिंतन अहिराणीतून होऊ शकतं। कारण कोणतीही भाषा ही जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असते। या दृष्टिकोनातून या संमेलनाचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे। अहिराणीचं संवर्धन होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी उद्देश आहे। अगदी नक्कीच सर, अहिराणीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी म्हणूनच आपण या ठिकाणी अहिराणी गौरव पुरस्कार देणार आहोत। त्याचप्रमाणे अहिराणी साहित्यभूषण पुरस्कार दिले जाणार आहेत। याशिवाय अहिराणी भाषेचा समावेश हा मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात करण्यात यावा। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अहिराणी भाषा बोलली जाते, म्हणून विद्यापीठामध्ये अहिराणी अभ्यास मंडळ स्थापन केलं जावं, या पद्धतीच्या मागण्यासुद्धा या संमेलनाद्वारे आम्ही करणार आहोत। या पद्धतीचे ठराव देखील आम्ही या संमेलनात करणार आहोत। मी प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील, मी या 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा मुख्य संयोजक आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।